नाही, मला कल्पना नाही, पण ईडी ही स्वायत्त संस्था आहे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, त्यांच्याकडे ज्या काही तक्रारी प्राप्त होतात त्याच्या अनुषंगाने जर त्यांची खात्री पटली तर अधिक चौकशी करायसाठी ते अशा पद्धतीचं सर्च घेत असतात. त्यामुळं ईडीच्याकडनंच त्याच्यावर अधिकृत काय म्हणणं त्यांच्याकडनं येऊ शकतं. पण मला एवढंच म्हणायचं आहे, ईडी एक स्वायत्त संस्था आहे. घटनेनं कायद्यानं त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना असणाऱ्या अधिकारानुसार त्यांची कार्यवाही सुरू असेल. जोगेश्वरीमधल्या भूखंड घोटाळा प्रकरणात जवळपास 500 कोटींची त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाली असा संशय जो आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी उत्कंठ व्यक्त करत संपूर्ण रेड जी आहे ती सुरू आहे. कोविड घोटाळ्यामध्ये रवींद्र वायकर यांचं देखील नाव प्रामुख्याने होतं. त्यांच्यावरती भाजपच्या नेत्यांनी सुद्धा आरोप लावले होते. नाही, याच्या बाबतीत बघा, जे जोगेश्वरी भूखंड घोटाळा काय आज पुढे आलेला नाही. गेली 4-5 वर्ष झाली ते गाजतोय. विधानसभेत सुद्धा अनेक वेळा त्याच्यावरती चर्चा झालेली आहे. त्यामुळे मी तेच म्हणतोय, समजा ईडीकडे त्या बाबतीतली काय माहिती गेली असेल, तक्रार गेली असेल किंवा त्यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या असतील तर ते अधिक माहिती घेऊ शकतात. म्हणजे सकृतदर्शनी जर ईडीला वाटत असेल की याचा खोलवर तपास केला पाहिजे, अधिक कागदपत्र सर्च केली पाहिजेत, तर तो त्यांचा अधिकार आहे. म्हणून परत परत मी सांगतोय, त्यांना जे अधिकार ईडीला आहेत त्या अधिकारानुसारच त्यांची कार्यवाही सुरू असेल. रवींद्र वायकर आणि ठाकरे कुटुंबियांच्या अगदी जवळचे संबंध आहेत. कोर्ले या गावात देखील जवळपास 21 बंगल्यांचा घोटाळा जो आहे तो भाजप नेत्यांनी बाहेर काढलेला होता. आणि त्यानंतर आता हा मुंबई महानगरपालिकेच्या 500 कोटींच्या भूखंड घोटाळ्याच्या संदर्भात ईडीची चौकशी होते. खरं तर विरोधकांकडून सांगितलं जात आहे की विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट केलं जातं. नाही, नाहक कारण नसताना किंवा कुठला एव्हिडन्स नसताना कुठलीही संस्था, मग केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, अशी कृती, अशी कार्यवाही करणार नाहीत. काही ना काहीतरी तथ्य आढळलं असेल ना. त्यामुळं असं उगाच आपल्यावर कारवाई झाली की विरोधी पक्षात आहे म्हणून कारवाई झाली असं त्याला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ही केंद्र सरकारची स्वायत्त संस्था आहे. त्यांना घटनेनं, कायद्यानं त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी कारवाई केली की त्याला राजकीय वळण द्यायचं असं म्हणणं योग्य नाही. आता हे तुम्हाला माहिती असेल, आतमधली पानं किती आहेत ते आम्हाला माहित नाही. आम्ही आतुरतेनं तुमच्यासारखीच उद्याची वाट बघतोय. उद्या नेमकं आपण कसं बाबा एखाद्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वाद, युक्तिवाद, तपास, सरतपास, उलट तपास, साक्षी वगैरे होतात आणि जेव्हा निकालावर वेळ येते तेव्हा कसं उत्कंठ असते आपल्याला, तसे आम्हाला सुद्धा सगळ्यांना उत्कंठ आहे की एवढे मोठे वाद, युक्तिवाद झालेले आहेत, तपास झालेले आहेत, त्याच्यावर साक्षी पुरावे झालेले आहेत. आता नेमका उद्या निकाल काय येतोय याची आम्ही सुद्धा सगळेजण वाट बघतोय. पण आमच्या बाबतीत म्हणाल शिवसेनेच्या, तर आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी भूमिका घेतलेली आहे ती विधानसभा नियमात ज्या तरतुदी आहेत, ज्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत, विधिमंडळाच्या कार्यपद्धतीमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यांना अनुसरूनच घेतलेले आहे. आम्ही कुठलंही बेकायदेशीर कृत्य आम्ही केलेलं नाही. अध्यक्ष सुद्धा एक व्यक्ती आहेत. त्या जागेवरती बसल्यानंतर, न्यायपीठावरती बसल्यानंतर जरूर ते न्यायपीठावरची भूमिका बजावतात. पण एक व्यक्ती म्हणून काही व्यक्तिगत नातेसंबंध सुद्धा असतात. काय व्यक्तिगत म्हणजे व्यक्तिगत कारणासाठी काय एखाद्या सध्याच्या भेटीसाठी ते गेले असतील. त्यामुळं आता बघा, कुठेही आपण बघितलं अनेक न्यायपीठावर असलेले व्यक्ती सुद्धा त्यांचं खाजगी जीवन जगत असतात ना. म्हणजे असं काय नाही की त्या न्यायपीठावरती बसल्यानंतर काही व्यक्तिगत संबंधच ठेवायचे नाहीत, व्यक्तिगत नातेसंबंध, मैत्रीत्व काही ठेवायचे नाही असं नाही. अध्यक्ष हे एक अनुभवी वकील आहेत. दीर्घ त्यांना संसदीय कार्यप्रणालीचा अनुभव आहे. त्यामुळे कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहूनच ते त्यांचा निर्णय देतील अशा निश्चितपणानं सगळ्यांना विश्वास आहे. ओके, अध्यक्ष हे भाजपाचे आहेत आणि त्याच्यामुळे हा जो निकाल आहे तो शिंदे गटाच्या बाजूने लागेल अशा पद्धतीची दबक्या आवाजात एक चर्चा चालू आहे. अध्यक्ष हे त्या पदावर बसल्यानंतर कुठल्याही पक्षाचे नसतात. त्या पदावर बसेपर्यंत ते जरूर एका पक्षाचे आमदार असतात. परंतु विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती या संविधानिक पदावरती बसल्यानंतर ते त्या सभागृहाचे कस्टोडियन असतात. सर्व पक्षीय, सर्व आमदारांच्या हिताचं संरक्षण करणं हे त्यांचं काम असतं. त्यामुळं त्या पदावर येण्यापूर्वी जरूर ते एका पक्षाचे आहेत, परंतु त्या पदावर बसल्यानंतर ते सगळ्यांचे आहेत. ओके,
गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याच्यामध्ये 10 शेड्यूलच्या व्हायोलेशनचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्या गाईडलाईन्स फॉलो करून हे सगळं करण्याचं होतं. पण तुमचे जे विरोधक आहेत त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की याला कुठेतरी एक राजकीय रंग लागतो आणि दुसरं म्हणजे अध्यक्ष या सगळ्या विरोधात निकाल देतील असा एक कदम सुरू होतो. हे बघा, तर्कवितर्कावर भाष्य करणं योग्य नाही. हे बघा, माननीय अध्यक्ष महोदयांनी सुप्रीम कोर्टचा निकाल आल्यावर काय सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टच्या निकालाचा आम्ही निश्चितपणानं आदर करू. थोडं थांबा ना, 24 तासाचाच वेळ आहे आता. उद्या त्याचा या ठिकाणी निकाल येणार आहे. त्या निकालामध्ये मग व्हायोलेशन झाले का नाही झालं, रूल्स फॉलो झालेत का नाही झाले, सगळं कायद्याच्या चौकटीप्रमाणे झालंय का नाही झालं, हे उद्या निकाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळं जरतरच्या गोष्टीवर आता काहीतरी बोलणं योग्य नाही. आपण थोडी वाट बघूया. निकाल आल्यानंतर मी कालच सांगितले, निकाल आल्यानंतर निकाल आम्ही सगळेजण वाचू आणि सविस्तर विश्लेषण, सविस्तर आमचं मत त्या निकालावरती उद्या निकाल आल्यावर आम्ही देऊ. तर एक प्रश्न असा आहे की रायगड लोकसभेच्या अनुषंगाने सध्या महायुतीमध्ये वाद आहे का असं चित्र पाहायला मिळते. कारण की सध्याचे जे खासदार आहेत ते सुनील तटकरे आहेत आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण हे देखील त्याच जागेवरती दावा करतात. त्याच्यामुळे महायुतीमध्ये सगळं काही ठीक आहे का? महायुतीमध्ये बिलकुल वाद नाही. जागा वाटप, प्राथमिक चर्चा, जी काय आमची समन्वय समिती आहे, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे घटक पक्ष, या समन्वय समितीमध्ये अगोदर चर्चा होईल. त्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा होईल. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे जागा वाटपाचा अंतिम निर्णय मान्य शिंदेसाहेब, मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा घेतील. हे तिघजण जो निर्णय घेतील तो महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महायुतीचे घटक पक्ष आम्ही सगळेजण त्या निर्णयाचा आदर करू. ओके. मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे का? कारण की शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा ठोकल्यावरती तिथे मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र असलेले श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभा घेताना पाहायला मिळाले. आपला पक्ष वाढवणं, आपली संघटना मजबूत करणं, आपल्या संघटनेची, पक्षाची, लोकप्रतिनिधींची राजकीय ताकद वाढवणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं काम आहे. आम्ही आमचं प्रत्येकजण काम करतोय. मी म्हणलं ना, प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपापल्या परीनं काम करतायत, शिवसेना आपापल्या परीनं काम करतेय, भारतीय जनता पक्ष आपापल्या परीनं काम करतोय. पण ज्यावेळी जागा वाटपाचा विषय येईल त्यावेळी आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे घटक पक्ष आम्ही एकत्र बसू आणि त्यातनं योग्य मार्ग काढू. आमच्यामध्ये कुठलेही कसलेही मतभेद नाहीत. ओके. जोडून एक प्रश्न होता. जरा मला निघू द्या. आमच्या हातात निवडणूक लावायचं नाही. निवडणूक लावणे न लावणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. मध्यंतरी याच्या बाबतीत कोर्ट मॅटर झाली होती, न्यायालयीन प्रक्रिया झाली होती आणि कालच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये खालच्या निकालाला वरच्या कोर्टानं जैसे म्हणजे स्थगिती दिलेली आहे. न्यायालय जो आदेश देईल त्याप्रमाणे जी जबाबदारी राज्य सरकारची असेल ती जबाबदारी राज्य सरकार पार पाडेल. ओके. माझ्या मुलाचं लग्न आहे 28 जानेवारीला. घरगुती माझं कार्य आहे. सर्वच मान्यवरांना मी निमंत्रण पत्रिका द्यायला आलो होतो. आज मान्य पवार साहेबांनी मला भेटीची वेळ दिली होती आणि पवार साहेबांचे, माझ्या वडिलांचे, त्यावेळेपासून मुंबईत माझे वडील होते तेव्हापासूनचे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध आहेत. त्या संबंधामुळे पवार साहेबांना, ताई साहेबांना, वहिनी साहेबांना पत्रिका द्यायसाठी मी आलो होतो. पवार साहेबांना पत्रिका दिलेली. राजकीय चर्चा काही झाली नाही. त्यांनी घरगुती विचारलं, आईंची तब्येत कशी आहे विचारलं, मुलगा काय करतो विचारलं, मुलगी कुठल्या गावची आहे विचारलं. सगळी खाजगी घरगुती चर्चा झाली आमची. ओके. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.